सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, सावी आता तिथे म्हणत असते मला घरी जायचं, मला इथे नाही थांबायचं असं म्हणते. आणि आता म्हणते की मला इथे थांबायचं नाही आहे, मला माझ्या ताईकडे जायचं आहे, मला माझ्या ताईला भेटायचं आहे असं म्हणते. आणि आता तिथून ती म्हणते की जायचं आहे मला आता लगेच. ते म्हणतात की काय अगं सावी शांत हो, मी आहे ना, धैर्य म्हणतो. आणि तिच्या हाताला ते पट्ट्यान ते करून देतो. आणि आता ते पट्ट्यान ते करून दिल्यावरती तो म्हणतो असतो सावी शांत हो, बस इथं आम्ही आहोत ना. तिथे आता जी अवंती आहे ती पण समजावून सांगते. तर इकडे आता सावीच्या बाबाच्या विधी असतो, दशकविधी. त्यामुळे आता सावीला त्यांनी बोलवलेलं असतं. आता ते सावीला घेऊन तिथे कसे जाणार, तर भाऊन ते म्हणतात की त्यांनी तिथे यावं. सावीची भाऊंनी ती आल्याशिवाय तिथे ते हे शिवणार नाही कावळा, त्यामुळं तिला घेऊन यावं असं भाऊंची इच्छा असते. आणि आता धैर्य ते तिला घेऊन जायला निघतात. दामिनी, धैर्य हे सगळे तिला घेऊन आता सावीच्या आईच्या घरी येतात. आणि त्यांच्या घरी आल्यावरती आता तिथे सावीच्या आईन ते सगळेजण तिथे फोटोजवळ फुलं ते वाहत असतात. तर आता सावीजवळ फुलं देतात आणि आता सावीला पण फुलं व्हायला सांगतात. सावी आता हातात फुलं घेते आणि लगेच आता मागं पुढं होते आणि आता जाऊ नकोस करते. आणि ती तिच्या बाबांचा फोटो बघून तिला खूप धक्का बसतो आणि ती आता लगेच खाली हातपाय सोडून देते आणि खाली बेशुद्ध पडते. तिने तिच्या भावाचा फोटो बघितला म्हणून ती खाली बेशुद्ध पडते. तर आता धैर्यने ते सगळेजण आरडाओरडा केला, तर सावी उठ, सावी काय होतंय तुला. तर आता धैर्य म्हणतो तिने बाबांचा फोटो बघितला ना तिच्या, त्यामुळेच ती खाली बेशुद्ध पडली आहे, तर काय करायचं आपण असं म्हणतात. आता ते म्हणतात सावीला धक्का बसलाय खूप असं म्हणत असतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. दामिनीचा खरा चेहरा येईल का खरं सगळ्यांसमोर, दामिनीने हे सगळं केलं आहे सावीला आठवल का, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.